तू पाहिलंस ना माया कशी करत होती ते? हो, तिला कसलं तरी टेन्शन दिसतंय. पण हे किती हॉरिबल आहे. हो अनन्या, पण तेव्हा तिला झालं असेल काहीतरी. आई पण हे वाढू शकतं ना. हे बघ, मी आणि मीरा वहिनीने ठरवलंय की आपण मायाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. नाही अगं, त्याची काहीच गरज नाहीये. नाही आईसाहेब, गरज आहे. मायाताईचं मानसिक संतुलन अजून बिघडण्याच्या आत आपण तिच्यावर उपचार करायला हवेत. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे गरजेचंच असेल तर करायलाच पाहिजे. हो हो आईसाहेब, मी बघते. हा हो. या दोघी बहिणी मला खूप त्रास देत आहेत. आई काय म्हणाल्या? आईसाहेब म्हणाल्या की डॉक्टरला दाखवूया. चल, बरं झालं. ताई, पण मला एक गोष्ट कळत नाहीये का? जी माया तो अघोरी दिवा आणू शकते, आजीला मोहित करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करू शकते, ती एका विंचूला घाबरली. नाही मीरा, मला नाही वाटत माया हे सगळं एकटी किंवा स्वतः करत असेल. पण ती हे सगळं आणतीये कुठून हे शोधायला हवं. आणि हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बरोबर आहे तुझं. तिच्यावर पाळत ठेवायला हवी. ती काय करते, कुठे जाते हे आपण बघायला हवं. बोललीस 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 तू भूताशी बोललीस. तू भूताशी बोललीस, आत्म्याशी बोललीस. मी पाहिलं. खरं बोल तुझ्यासोबत भूत आहे ना? हा, आत्मा आहे ना तुझ्यासोबत? ए माया, ओरडू नकोस. मला शिकवू नकोस. मला माहितीये तू जे काही ब्लॅक मॅजिक करतेस ना, हा, तू सगळ्यांना फसवतेस. मला सगळं माहितीये. हा, मला माहितीये माझ्या हातावर तुझ्या भूताने विंचू सोडला ना, हा, आणि मी सगळ्यांसमोर खरं बोलत होते तर तुम्हाला खोटं पाडलंस. आता नाही, आता तरी खरं बोल. मला माहिती आहे सोबत आत्मा आहे, भूत आहे. इथेच आहे. इकडेच आहे कुठेतरी. मीरा ऐक ना, तिची गंमत करूया ना प्लीज. अगं, सुरुवातीने केली आहे ना, शेवट आपण करूया. तिचं लक्ष नाही मी खरंच मीराच्या रूम मध्ये गेले होते. मी तो दिवा माझ्या हातात घेतलेला आणि त्यानंतर अचानक माझ्या हातावर एक मोठा विंचू आला. मला माहित नाही तो कसं. मी खरं बोलते, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. माया, शांत हो. हे बघ माया, मला माहितीये तू खरं बोलतेस. हा, आता मी जे काही म्हणते ते शांतपणे ऐक. हे बघ, आत्ता दिव्याचं सगळं विसरून जा. ते विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक. त्याच्याबद्दल काय करायचंय मी बघते. फक्त आता यापुढे जे काय होणार आहे त्यासाठी तयार राहतो. तयार राहू म्हणजे कशासाठी तयार राहू? हे बघ माया, त्या मीराने खूप मोठा डाव रचलाय. तिला तुला वेड ठरवायचंय. अहो पण मी वेडी नाहीये, मी खरं बोलते. माया, मला माहितीये तू वेडी नाहीयेस. मला माहितीये, पण मी आता तुझी काहीच मदत करू शकणार नाहीये. कळतंय का तुला? त्यामुळे तुलाच सगळं करावं लागणार आहे. हे बघ माया, जे काय करणार आहेस ते शांतपणे कर. कळतंय? हे बघ माया, आत्ता इथे डॉक्टर येतील. हा, डॉक्टर येतील? ऐक, काही होणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांच्या समोर बरळू नकोस. कारण तू जितकं जास्त बोलशील तितकी जास्ती अडकशील माया. हा, पण हे पण तितकंच खरं आहे की मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. तुझे इतके हाल करेन की तुलाच असं वाटेल की यापेक्षा ना मेलेलंच बरं. यामुळे मी स्वतः तुझा जीव घेणार नाही.
तुझा माझ्यावर राग होता म्हणून तू वेदाला त्रास दिलास, तिच्या जीवाशी खेळलीस, आणि जेव्हा तुला हेही नाही जमलं तेव्हा तू एका निष्पाप आजीच्या जीवावर उठलीस. आजी? आणि मी आजीच्या जीवावर उठले? अगं काय बोलतेस तू? सगळं करून सवरून आता खोटेपणाचं ढोंग करू नकोस हा माया. तुला तुझ्या चुकांची शिक्षा तर मिळणारच आहे. आता बघ हा माया, थोड्याच वेळात ना डॉक्टर येतील, मानसिक रोगाची औषधं देतील तुला. मग तू ती घे. आणि नाही अगं हे बघ, तुला माहित नाही मला बऱ्याच औषधांची ॲलर्जी आहे. उगाच भलतं औषध देतील आणि माझा जीव जाईल. तुला हवंय ना की माझा जीव नाही जायला पाहिजे. प्लीज प्लीज डॉक्टरांना तेवढं बोलू नकोस, डॉक्टरांना बोलू नकोस. बरं ठीक आहे, नाही बोलवणार डॉक्टरांना, पण माझी एक अट आहे. काय काय अट? ऐक, शांतपणे ऐक हा. आता तुला मानसिक त्रास आहे. आजपर्यंत तू त्याची औषधं घेत होतीस, पण सगळ्यांपासून लपव. थोडक्यात तू नॉर्मल नाहीयेस हे सगळ्यांसमोर जाऊन कबूल करायचं. तू जर असं केलंस तर मग तुला त्या गोळ्या घ्याव्या नाही लागणार. बघ, विचार कर.